पहिल्यांदा भाजपचा झेंडा फडकवला. अनेक तर्क लावले जात होते तरी मात्र भाजपचा या ठिकाणी जिल्हा परिषद अध्यक्ष निवडला गेला. काय पहिली प्रतिक्रिया? आनंद होतोय. परभणीतील जनतेने भाजपच्या बाजूने कौल दिला होता आणि म्हणून भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा परिषदचे अध्यक्ष म्हणून आमच्या लताताई वाकळे यांना या ठिकाणी संधी मिळाली. शिंदे गट नाराज आहेत, पाठीत खंजीर खुपसला म्हणतायत भाजपने. आम्ही महायुतीतच सत्ता स्थापन केलेली आहे, कारण की कालच आमच्या प्रदेशाध्यक्षांनी सुद्धा सांगितलं सर्वात जास्ती संख्याबळ भाजपचा असल्यामुळे अध्यक्षपद भाजपकडे, नंतर नंबर 2चा पक्ष जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी असल्यामुळे उपाध्यक्षपद राष्ट्रवादीकडे आणि नंबर 3चा पक्ष शिवसेना असल्यामुळे एक सभापतीपद त्यांना देणार, अशा पद्धतीची महायुतीची सत्ता आम्ही इथे स्थापन करणार असा निर्णय झाला होता. परंतु त्यांची नाराजी काय आहे तर मी त्यांना भेटल्यानंतर सांगतो. सत्ता सभापती वाटपांचं गणित कसं ठरलेलं आहे? भाजपकडे किती सभापती नंतर ठरेल, कारण आणखी 8-15 दिवसाचा वेळ असतो त्यासाठी. ते नंतर अनेक वर्षापासून प्रशासक होतं, आता काय प्रायोरिटीज असणार? कामे पहिल्यांदा भाजपच्या हाती सत्ता आली जिल्हा परिषदची. बघा, दर्जेदार शिक्षण, आरोग्याची सुविधा आणि गावाच्या सगळ्याच सुविधा ह्या चांगल्या पद्धतीने शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवणं हे आमची प्राथमिकता असेल. शिवसेना मोठ्या प्रमाणात नाराज झाली आहे. पत्रकार परिषद घेऊन त्यांनी आरोप केला की एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला थोपवण्यासाठी भाजपचे सर्व नेते जे आहेत ते प्रयत्न करतात असा आरोप करतात. आणि मी काय पत्रकार परिषदेची झाली मी काय बघितलेली नाही, तुमच्याच कळतंय. परंतु ते आम्ही सगळे सोबत होतो आणि कशामुळे ते नाराज झाले मी बघतो. त्यांचं म्हणणं असं की अध्यक्षपद आम्हाला मिळणार होतं आणि आमची सत्ता येऊ नये म्हणून भाजपने हे सगळं राजकारण. बघा, परभणी जिल्ह्यातील जनतेने भाजपच्या बाजूने कौल दिलेला आहे. 54पैकी 24 जागा ह्या भाजपच्या आलेल्या आहेत. राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे आणि नेतृत्वाने एकत्रित बसून ठरवलं की जिल्हा परिषद मध्ये महायुतीचं सरकार स्थापन करायचं. त्यामुळे असा धोका वगैरे काही दिलेला नाही. त्यावेळेस काय काय कारण झाली या सगळ्याची जाणीव आपल्या सगळ्यांना आहे, त्यामुळे त्यावेळेस काही मी इथे बोलू इच्छितो. ठीक आहे, धन्यवाद. जिल्हा परिषद मध्ये सर्वात जास्त मतदान घेऊन तुम्ही निवडून आलेला आहे. काय तुमच्या भावना आहे आणि काय प्रामुख्याने कामे आहेत जे की तुम्हाला वाटते येणारा जिल्हा परिषद उपाध्यक्ष म्हणून तुम्ही करणार? सर्वप्रथम मी या माझ्या शहरा संस्थेमध्ये जनतेचे आभार मानेन. त्यानंतर आज जे काही घडामोडी घडल्या, आमचे सर्व सहकारी ज्यांनी माझ्यासाठी माझं नाव लावून धरलं उपाध्यक्षासाठी, त्यामुळं मी आदरणीय आमदार राजेंद्र विटेकर, आमच्या पालकमंत्री दिदी व महायुतीतील सर्व नेत्यांचे मी खूप खूप धन्यवाद आभार मानतो. त्यांनी मला ही जी जिल्हा परिषद उपाध्यक्ष म्हणून जी संधी दिली त्यामुळे मी सगळ्यांचे आभार. आमदार राजेश विटेकरांनी स्वतःच्या भावाला उपाध्यक्ष करण्यासाठी शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसलाय असा गंभीर आरोप शिवसेनेने केलेला आहे. सर्वप्रथम मी ते सांगतो, महायुतीच्या ज्या काही महाराष्ट्रातल्या ज्या काही राजकीय तडजोडी आहेत त्याप्रमाणे आताच दिदीने सांगितलं त्याप्रमाणे की बाबा ज्याच्या जास्त जागा त्याप्रमाणे जो काही फॉर्म्युला चाललेला आहे आणि आमचे नेते माननीय सुनीलजी तटकरे साहेब यांनी अध्यक्ष माननीय राजेंद्र विटेकर यांना ज्या पद्धतीने सांगितलं त्या पद्धतीनंच आम्ही राष्ट्रवादीचे लोक हे वागलेलो आहोत. त्यामुळे कुणाला नाराज करायचा हे काही प्रश्न येत नाही. ते काल पण आमचे मित्र होते, आज पण आमचे. अनुभवाचा काय तुम्हाला फायदा वाटते? कारण तुम्ही अनुभवाचा नक्कीच मला फायदा होईल, कारण की स्वर्गवासी उत्तमराजे विटेकर त्या परभणी जिल्हा परिषदचे अध्यक्ष होते. माझी आई सुनीलताई विटेकर ह्या पण ह्या सभागृहाच्या अध्यक्ष राहिलेल्या जिल्हा परिषदच्या, आणि माननीय आमदार राजेंद्र विटेकर हे पण जिल्हा परिषदचे अध्यक्ष आहेत. त्यामुळं हे जिल्हा परिषदचे कामकाज हे मी खूप जवळून बघितले. त्यामुळे नक्कीच याचा फायदा मला होईल. या सभागृहातल्या सर्व सदस्यांना मी फायदा करून त्याची मदत होईल आणि ह्या ग्रामीण भागातला जो काही विकास आहे आणखी सर्वांच्या महायुतीच्या नेत्याच्या आशीर्वादाने आणखी सर्व काही जिल्हा परिषदेच्या ज्या काही योजना आहेत त्या ग्रामीण भागापर्यंत मी पुरवायचा पुरेपूर मी प्रयत्न करेन. तुम्ही सर्वसामान्य घरातला आहात, आज भाजपकडून तुम्हाला जिल्हा परिषद अध्यक्ष पदाची संधी देण्यात आलेली आहे. कसं पाहता या संधीकडे? मला भारतीय जनता पार्टी मला संधी दिलेली आहे. गोर्डीकर साहेब, मेघनादेवी गोर्डीकर, देवाभाऊ
यांच्या संधी दिलेली आहे. मला अध्यक्षपद दिलं. मी सर्वसामान्य घरची स्त्री आहे, तरी पण माझ्यावर एवढी जिम्मेदारी टाकली. त्या संधीचं मी सोनं करेन आणि